मंडळी, काय मग कसे आहात? आनंदात ना? आम्ही पण आहोत आनंदात. तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजले जवळपास 7:30. तर आम्ही आज निघालो आहोत नाशिकसाठी, कारण मुलींना शाळेला सुट्ट्या लागल्या. तर आम्ही ज्या सुट्ट्या आहेत त्या थोडे दिवस गावावर घालवणार आहोत आणि नाशिकला आता पहिले जाणार आहोत आणि मग पुढचं जे आहे ते मग तिथं गेल्यावर तुम्हाला सांगेलच. तर आता आम्ही निघणार आहोत 7:30 वाजता आणि आता डायरेक्ट नाशिकला गेल्यावरच आपण भेटू. तर आज आम्ही निघालोय नाशिकसाठी आणि आजच चंदनपुरीला राकेश आणि मयुरी यांच्या लग्नाचा गोंधळ आणि भर जेवणाचा कार्यक्रम आहे. तिथे जायला आम्हाला जमणार नव्हतं, कारण सकाळीच आम्हाला चंदनपुरीपर्यंत पोहोचता आलं नसतं. आम्ही दुपारी 4-5 वाजेपर्यंत पोहोचू आता निघालो आहोत. तर पण त्यांचा जो कार्यक्रम होता तो याच्यासाठी करणं जास्त महत्त्वाचं होतं लवकर, कारण ते दोघं ज्येष्ठ असल्यामुळे ज्येष्ठ महिना स्टार्ट होणार होता आणि त्याच्या आधीच जे लग्नाचे सगळे कार्यक्रम आहेत ते व्हायला पाहिजे. म्हणून मग जसे जमल्या तारखा तशा काढून मग सगळे कार्यक्रम होत होते. तसंच घरात अजून एक लग्न आहे, रिंकूचं लग्न, माझ्या बहिणीचं. तर मग ते पण डोक्यात घेऊन बाकी सगळे कार्यक्रम केलेत. आणि लग्नामध्ये गोंधळ आणि हे भर जेवणाचा जो कार्यक्रम असतो तो प्रत्येक मुलाच्या लग्नामध्ये केला जातो. खानदेशाकडे जेही लग्न असतं त्याच्यामध्ये. आणि नाशिकला येऊन आज आम्हाला दुसरा दिवस आहे. कालच आम्ही नाशिकला पोचून गेलो आणि आत्ता आम्ही दुपारी मी आणि पल्लवीताई दोघंजण निघालो आहोत. थोडीफार माझी जी शॉपिंग बाकी होती तर ती करण्यासाठी शालीमारला. आणि मुली घरीच आहेत. सई, सोहम, धीरराव असल्यामुळे त्यांना घरीच ठेवले. शिंतडे चालून गेले. जसं आम्ही घरातून बाहेर निघालो तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं आणि बारीक बारीक शिंतोडे पण यायला लागले. पण जेव्हापर्यंत आम्ही शालीमारला पोहोचतो तोपर्यंत वातावरण निवळून गेलं होतं आणि ऊन चांगलं कडक ऊन पडायला लागलं. काम ते प्रॉब्लेम काय होऊन जाता. तुला चप्पल ही बी डिझाईन अशीच.
गर्दी गर्दी. बाय 2 get 1 free. आणि मला थोडे कॉस्मेटिक्स आणि नेल पेंट्स वगैरे घ्यायचे होते, तर ताईंनी शालीमार एरियामध्येच नंदिनी म्हणून एक शॉप आहे, तर तिथे नेले. तिथे खूप सारे ब्रँडेड कॉस्मेटिक्स अवेलेबल होते आणि माझी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे मला थोडे ब्रँडेड वस्तू ज्या असतात तर त्या ट्राय करूनच विकत घ्यावे लागतात. तर मी आधी पॅच टेस्ट करून घेतली त्या गोष्टींची आणि मग त्याचं काही इरिटेशन वगैरे नाही झालं, तर मग मी हे मनीष मल्होत्राचं मायग्लॅमचे जे प्रोडक्ट्स होते, नॉर्मली आपलं BB क्रीम वगैरे, सनस्क्रीन, लिपस्टिक वगैरे, तर ते घेतलं. आणि त्यानंतर मग ताईंना थोडं घरासाठी वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. घेतले का ते? आणि आम्हाला येऊन तासभरच झाला असेल. तेवढ्यात घरून सगळ्यांचेच 50 फोन येऊन गेले असतील की केव्हा परत येत आहे, केव्हा परत येत आहे. म्हणून मग आम्ही जे घ्यायचं होतं ते फटाफट घेतलं आणि निघालो परत घरी. शालीमार